नमस्कार, मी वेदिका परत सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी बनवलं हे काकडीचे थालीपीठ बनवले। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे फटाफट बनून रेडी होते। पौष्टिक आहे, खमंग असे मस्त थालीपीठ दह्यासोबत तुम्ही देऊ शकता। मुलांच्या सकाळी टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी देऊ शकता। चला तर याची रेसिपी बघूया। छोटे छोटे टिप्स सांगितले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपी स्टार्ट करूया। आणि रेसिपी जर थोडी तरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी काही पिठं घेतलेली आहे। जर तुमच्याकडे रेडीमेड जर असेल थालीपीठ पीठ रेडी असेल तर ते घेतलं तरी पण चालेल। 4 पिठं घेतलेली आहे। बेसन पीठ घेतलेलं आहे, ज्वारी, बाजरी आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे, आलं, लसूण हे वाटून घ्यायचं आहे मिक्सर मधून। आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे। 2 टेबलस्पून एवढे तीळ घेतलेले आहेत। जिरा ओवा आहे, 1 टीएसपी जिरा आहे, 1 टीएसपी ओवा आहे। बारीक चिरलेला एक कांदा आहे, एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हळद आहे आणि 2 काकड्या लागणार आहे। ह्याची मी सालं काढून घेते, सालं काढून किसून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। इथे काकडी मी किसून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण पिठं घालूया। ज्वारीचं पीठ, ज्वारी, बाजरी, गव्हाचं पीठ आहे, बेसन, सगळी पिठं हे करायचे, टाकायचे। त्यानंतर इथे जिरा आणि ओवा आहे, 1 टीएसपी 1 टीएसपी एवढं सगळं मिक्स करायचंय। तीळ आहे, कोथिंबीर, कांदा आहे एक बारीक चॉप करून घेतलेला, चवीनुसार मीठ, आणि इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या, 4 ते 5 मोठ्या होत्या पाकळ्या। त्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या, कढीपत्ता थोडासा आणि 1 इंच आल्याचा तुकडा चांगलं वाटून घेतलेलं आहे। मी असं जाडसरच असं वाटलेलं आहे। तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर अजून तिखट पण घालू शकता तुम्ही। आणि हळद, सैलसर असं पीठ मळून घ्यायचंय। काकडी आहे यामध्ये, तर पहिला आधी बघायचंय आपल्याला पाण्याचा वापर न करता कितपत पीठ मळता येईल। नंतर थोडं थोडं पाणी घेऊन सैलसर असं पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळून घेते मी, थोडंसं पाणी थोडंसं घालायचंय, एकदम नाही, कारण काकडी आहे पाणी सुटू शकतं। कांदा पण घातलेला आहे आपण, तर थोडंसं पाणी घालायचंय आणि मळून घ्यायचंय पीठ। खूप छान लागतात ते थालीपीठ, जरूर ट्राय करून बघा। पीठ रेडी आहे। पीठ बनवण्यासाठी मी इथे सुती कापड घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे आणि घट्ट पिळून घेतलेलं आहे। आता काय करायचं, एक गोळा तुम्हाला जसं हवाय तसं त्या आकाराचं घ्यायचंय, ठीक आहे। थोडंसं पाणी लावून घ्यायचंय कपड्याला पण, आणि अलगद असं या 4 बोटांनी असं सरकवत जायचंय पीठ, आणि एकदम पातळ असं बनवून घ्यायचं आपल्याला। भाकरी कशी आपण थापतो तसं आपल्याला थापून घ्यायचंय, सरकवत जायचंय पीठ। यामध्ये तिखटाचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। किती तिखट खाता तुम्ही, कमी जास्त। मी आता 2च मिरच्या टाकल्या, तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, काश्मीरी रेड चिली पावडर, नाही तर कसं। आता ही लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी जरा कमी तिखट केलेलं आहे। हे बघा, एकदम पातळ असं ना हे करायचंय, थापून घ्यायचंय बोटाने, असं सरकवत जायचंय। आणि मला पाणी हे पीठ मळायसाठी फक्त थोडंसं लागलेलं आहे, 1/4 कप एवढं पाणी लागलेलं आहे। मी एका साईडला ना तवा तापत ठेवलेला आहे। आता आपण हे थालीपीठ टाकून घेऊया। थोडीशी इथे ना अशी मी गोल करून घेते, ठीक आहे। लोखंडी तवा घेतलेला आहे, चांगला मी तापवून घेतलाय, थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता काय करायचं, हे आपण असं घेतलेलं ना थालीपीठ, ते असं हे बघा असं टाकायचंय आणि अलगद असा हा कपडा काढून घ्यायचाय। बघा अलगद निघतो हा, आणि स्लो टू मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित ते खरपूस असं भाजून घ्यायचंय। एका साईडनी शेकलं की दुसऱ्या साईडनी व्यवस्थित शेकायचंय, थोडंसं तेल घालायचंय। आणि मी लोखंडी तवा घेतला, लोखंडी तव्यावर कसं छान होतं, मस्त खरपूस होतात। एका साईडने ना छान भाजलं ना, आता मी थोडंसं तेल घालते, तर दुसऱ्या साईडने परतवून घेऊ आणि इथे थोडंसं तेल घालते। फटाफट बनणार आपलं 15 मिनिटच लागतात, जास्त टाइम नाही लागत। हे बघा, पण व्यवस्थित ते स्लो टू मीडियम फ्लेम वरती
व्यवस्थित हे करून घ्यायचंय. हे बघा, ठीक आहे, भाजून घ्यायचंय व्यवस्थित. मस्तपैकी आपलं रेडी आहे. खरपूस असं मी भाजून घेतलेलं आहे, छान असं मस्त खमंग आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. काढून घेते.